हाय एव्हरीवन, नमस्कार. कर्मशिला अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण या ठिकाणी भेटतो आहोत. साधारणतः जवळपास 1 महिना झाला कुठलाही व्हिडिओ वगैरे किंवा काही कंटेंट जो आहे तो आपण शेअर केलेला नाही. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काही गोष्टी समजून घेऊयात आणि एकंदरीतच एक अनौपचारिक जे आहे ते तुमच्याशी बोलायचं आहे. मात्र आपण थोडक्यात आपल्या स्टडीला धरून आपण काही गोष्टी चर्चा करूयात. सर्वात आधी एकंदरीतच आपल्या सध्या जे काही पार्लिमेंट सेशन सुरू आहे, ओके. पार्लिमेंट सेशन म्हणजे काय, तर संसदेचे जे काही कामकाज सुरू आहे याच्यामध्ये या अधिवेशनामध्ये भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त, देशाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त, चीफ इलेक्शन कमिशनर कोण आहेत, तर ज्ञानेश कुमार. ज्ञानेश कुमार IAS अधिकारी आहेत. यांच्या विरोधात एकंदरीतच इंडिया अलायन्स किंवा इंडिया आघाडीतील जे 193 खासदार आहेत, त्यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोगाची जी काही प्रक्रिया आहे किंवा महाभियोगाची जी नोटीस आहे ते लोकसभा आणि राज्यसभा असे दोन्ही सभागृहामध्ये सादर केलेलं आहे. त्या अनुषंगाने जी काही महाभियोग प्रक्रिया किंवा रिमूव्हल प्रोसेस काय असते तर ते आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. एकंदरीतच आपल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा, डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपल्याला एकंदरीतच प्रश्न विचारला जाऊ शकतो की कशा पद्धतीने महाभियोगाची जी काही प्रक्रिया आहे ती अंमलात आणली जाते किंवा त्याची प्रक्रिया काय आहे. त्या दृष्टिकोनातून आणि कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी याच्यामध्ये पूर्व किंवा मुख्य परीक्षेमध्ये एकंदरीतच फॅक्च्युअल डेटाबेस किंवा फॅक्च्युअल गोष्टींवर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता याची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर थोडक्यात एक महत्त्वपूर्ण जो निर्णय आहे किंवा पार्लमेंटने एक महत्त्वपूर्ण कायदा केलेला होता 2023मध्ये, ओके. 2023मध्ये एक कायदा आलेला होता ज्याला म्हटलं जातो आहे, एकच मिनटं. 2023चा जो काही कायदा आहे त्याला काय म्हटलं जातं, तर चीफ इलेक्शन कमिशनर अँड अदर इलेक्शन कमिशनर्स अपॉइंटमेंट अँड कंडिशन्स, ओके. कंडिशन्स अमेंडमेंट ॲक्ट, ओके. अमेंडमेंट ॲक्ट आहे, अमेंडमेंट ॲक्ट 2023, ओके. आता हा जो काही कायदा आहे तो विशेषतः मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त त्यांचे जे काही नियुक्त्या आहेत आणि सेवा सरती सुधारित अधिनियम 2023, मुळात हा जो ॲक्ट आहे तो याआधी 1991मध्ये त्यांच्या अपॉइंटमेंटच्या संदर्भात किंवा मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर निवडणूक आयुक्तांच्या संदर्भात एक नियुक्ती कशा पद्धतीने होईल, त्यांचे टर्म्स अँड कंडिशन काय असतील, त्यासाठी 1991चा ॲक्ट आणलेला होता. आणि यामध्ये काही गोष्टी जे मेन्शन करण्यात आलेलं होतं की निवडणूक आयुक्त नेमताना किंवा निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. जी काही निवड समिती आहेत त्या निवड समितीमध्ये कोण व्यक्ती असतील, या गोष्टींचा त्या ठिकाणी उहापोह किंवा एकंदरीत प्रोसिजर जी काय ते सांगण्यात आलेली होती. याच्यातील काही जे बदल आहेत तर ते या 2023च्या ॲक्टमध्ये करण्यात आलेलं होतं. त्यातील एक महत्त्वपूर्ण बदल 1991मध्ये काय झालेलं होतं, तर 1991च्या ॲक्टनुसार जो ॲक्ट आहे 1991चा, तर त्याच्यामध्ये निवड समिती जी होती तर त्या निवड समितीमध्ये 3 व्यक्तींचा समावेश करण्यात आलेला होता. 3 व्यक्ती कोण असतील, तर त्याच्यामध्ये पंतप्रधान ॲज चेअरमॅन, दुसरे व्यक्ती होते लीडर ऑफ ऑपोजिशन, ओके. लीडर ऑफ ऑपोजिशन लोकसभेतील, ज्याला आपण लोकसभेतील विरोधी पक्षनेते आपण म्हणत असतो. त्यानंतर तिसरे व्यक्ती होते चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचे सरन्यायाधीश. या 3 व्यक्तींची मिळून जी काही निवड समिती बनलेली असेल, ही निवड समिती काय करेल, तर राष्ट्रपतींकडे काय करतील, तर एखाद्या नावाची शिफारस करतील, ओके. एखाद्या व्यक्तीच्या संदर्भाने ह्या व्यक्तीला तुम्ही ॲज अ चीफ इलेक्शन कमिशनर किंवा इतर जे काही इलेक्शन कमिशनर आहेत ते त्या पदावर नियुक्त करा, अशी शिफारस ही निवड समिती करेल आणि त्यानुसार राष्ट्रपती त्या संबंधित व्यक्तीची त्या ठिकाणी त्या घटनात्मक पदावर काय करतील, तर नियुक्ती करतील. 2023मध्ये काय झालं, तर 2023च्या या ॲक्टनुसार जी काही निवड समिती होती तर या निवड समितीमध्ये काही चेंजेस करण्यात आले. आता निवड समितीमध्ये ॲज युजल जे आधी होतं 3 निवड समिती, याच्यामध्ये PM, दुसरे व्यक्ती होते लीडर ऑफ ऑपोजिशन, ओके. लोकसभेतील लीडर ऑफ ऑपोजिशन,
आणि तिसरे व्यक्ती या ठिकाणी कॅबिनेट मिनिस्टर यांचा समावेश करण्यात आलेला आहे इन द प्लेस ऑफ CGI. ओके, सो CGIला कॅबिनेट मिनिस्टर यांनी रिप्लेस केलं. आणि मुळातच या ठिकाणी सरकारचा हस्तक्षेप वाढल्याचे या कायद्यामध्ये जे जाणकार आहेत, जे राजकीय विचारवंत आहेत, सो त्यांनी हा कायदा एकंदरीतच सरकारला जास्त फेवर करतो आहे अशा पद्धतीने या कायद्यावर टीका देखील करण्यात आलेली होती. सो चीफ जस्टिस ऑफ इंडियाला डावलल्या गेलेल्या कारणामुळे या ठिकाणी कॅबिनेट मिनिस्टर, आणि कॅबिनेट मिनिस्टर कोण असतील तर PMने नामनिर्देशित केलेल्या कॅबिनेट मिनिस्टर या ठिकाणी तिसरे व्यक्ती असणार आहेत. आणि या तिघांनी मिळून ज्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे केलेली असेल, सो त्या नावाची शिफारस किंवा त्या नावाला राष्ट्रपती काय करतील तर मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करतील. तसेच त्यासोबतच समजा यांचं तिघांचं कोरम पूर्ण होत नाही आहे, या कारणास्तव त्यांची निवड प्रक्रिया थांबवली जाणार नाही. थोडक्यात समजा एकंदरीतच जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, सो याच्यामध्ये सध्या जर आपण बघितलं तर एक चीफ इलेक्शन कमिशनर असतात आणि 2 हे इलेक्शन कमिशनर असतात. समजा या ठिकाणी हे एखादे पद रिक्त आहे, आयदर मग ते चीफ इलेक्शन कमिशनरचं असेल किंवा इतर इलेक्शन कमिशनरचं असेल. सो या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये हे पद रिक्त आहेत भारतीय निवडणूक आयोगामध्ये. तर अशा वेळेस या ॲक्टनुसार 2023च्या ॲक्टनुसार काय सांगण्यात आलं तर समजा या निवड समिती, ही जी काही निवड समिती आहे, तर त्या निवड समितीमध्ये समजा लोकसभेतील विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला की आपल्याला या निवड समितीमध्ये पार्टिसिपेट करायचं नाही आहे, किंवा त्यावेळेस कॅबिनेट मिनिस्टर उपस्थित नाहीत किंवा कॅबिनेट मिनिस्टरने देखील त्याला बरखास्त केलं किंवा ते सामील झाले नाही. सो अशा वेळेस PM देखील एकमेव व्यक्ती देखील ॲज अ निवड समिती किंवा ॲज अ ते अपॉइंटमेंट कमिटी, ओके, अपॉइंटमेंट कमिटी म्हणून एकटे जरी असले तरी ते एखाद्या नावाची शिफारस केल्याच्यानंतर राष्ट्रपती काय करतील तर ते त्या व्यक्तीची किंवा त्या संबंधित व्यक्तीची ज्या नावाची शिफारस PM यांनी केलेली आहे किंवा निवड समितीने केलेली आहे, त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनर किंवा चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून नेमणूक करतील. ओके, आणि मुळात या ॲक्टनुसार किंवा 2023चा हा जो काही ॲक्ट आहे, सो याच ॲक्टनुसार पहिल्यांदा किंवा पहिले जे भारताचे निवडणूक आयुक्त या 2023च्या ॲक्टनुसार ठरलेले आहे ज्ञानेश कुमार. सो मध्यंतरी एकंदरीतच लोकसभेतील जे काही विरोधी पक्षनेते आहेत राहुल गांधीजी, सो त्यासोबतच इतर जे काही विरोधी गटांनी देखील यांच्यावर बरेच टीका टिप्पणी केलेली होती. एकंदरीतच फेअरनेस ऑफ इलेक्शनच्या बाबतीत असेल किंवा एकंदरीत प्रोसिडिंग ऑफ इलेक्शन्स असेल, जी देशामध्ये 17वी लोकसभा निवडणुका पार पडलेल्या होत्या, त्यानंतर विविध राज्यांचं जे काही एकंदरीत विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या होत्या. सो त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय फेवर सत्ताधारी पक्षाला करण्याचं काम यांनी केलेलं आहे, अशा पद्धतीने यांच्यावर आरोप झालेले होते. आणि त्याच अनुषंगाने एकंदरीतच महाभियोगाचा प्रक्रिया त्यांच्यावर जी काही महाभियोग प्रक्रिया आहे, सो त्याला सध्या यांना फेस करावं लागतं आहे. ओके, आता हा जो काही महाभियोग प्रक्रिया आहे, तर ते फक्त नाममात्र असणार आहे, एक सिम्बॉलिक असणार आहे. जी काही प्रक्रिया आहे महाभियोगाची प्रक्रिया, ती सत्ताधारी बहुमतात असल्या कारणामुळे किंवा बहुमतधारी पक्ष यांच्या विरोधात किंवा या महाभियोग प्रक्रियेला किंवा महाभियोग प्रस्तावाला पारित होऊ देणार नाही. ओके, फक्त एक नॉमिनल किंवा एक सिम्बॉलिक म्हणून हा जो महाभियोग प्रक्रिया आहे तो आणला जाईल. आणि मात्र जे सिम्बॉलिक जरी असलं तरी येणाऱ्या बऱ्याच कालावधीपर्यंत जेव्हा एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेविषयी किंवा एकंदरीतच त्याच्या फेअरनेसविषयी जेव्हा प्रश्न निर्माण होईल तेव्हा ह्या महाभियोगाची चर्चा करण्यात येईल. ओके, आणि ते पहिले व्यक्ती म्हणजेच काय तर या पहिले निवडणूक आयुक्त ठरणार आहेत ज्ञानेश कुमार, जे महाभियोग प्रक्रियेला सामोरे जाणार आहेत. ओके, सो आता ही जी काही प्रक्रिया आहे ती एकंदरीतच आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. सो ते आपल्याला माहिती असायला हवी, मग ते कुठलीही परीक्षा असो. ओके, सो प्रक्रिया काय आहे तर सर्वात आधी महाभियोगाची प्रक्रिया जी आहे तर त्याच्यामध्ये आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या बाबतीत जर आपण बेसिक बघितलं तर भारतीय राज्यघटनेचा भाग
भाग 15मध्ये ओके. सो भाग 15मध्ये एकंदरीतच भाग 15 आणि कलम कुठला आहे किंवा अनुच्छेद कोणते आहेत, तर अनुच्छेद 324 ते 329 या कलमांमध्ये एकंदरीतच भारतीय निवडणूक आयोगाच्या संदर्भात जी काही कार्यपद्धती आहे तर ते सांगण्यात आलेले आहे. आणि पर्टिक्युलरली जर निवडणूक आयुक्तांच्या संदर्भात जर आपण बघितलं तर 324 अंडर क्लॉज 5मध्ये एकंदरीतच मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशनरना पदावरून दूर करण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे सो त्या प्रक्रियेविषयी बोलला गेलेला आहे. आणि ती प्रक्रिया काय असेल तर या ठिकाणी काय म्हटलं गेलेलं आहे तर ज्याप्रमाणे देशातील ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे ओके. सो सर्वोच्च न्यायालयातील जे काही जजेस आहेत किंवा न्यायाधीश आहेत सो त्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची जी काही प्रक्रिया आहे, पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सो याच प्रक्रियेच्या माध्यमातून किंवा हीच प्रक्रिया या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करताना वापरली जाईल किंवा या प्रक्रियेच्याच माध्यमातून त्यांना पदावरून दूर केले जाईल असं एकंदरीतच या भारतीय राज्यघटनेच्या 324मध्ये सांगण्यात आलेलं आहे. सो त्यामुळे आपल्याला हे जे काही आर्टिकल आहे 324 ते आपल्याला लक्षात ठेवायला हवं. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांप्रमाणे ओके. सो सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश नाही तर न्यायाधीशांना ज्या पद्धतीने पदावरून दूर केलं जातं सो त्याच प्रक्रियेच्या माध्यमातून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर त्यांना पदावरून दूर केले जाईल ओके. आता या व्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या पदांसाठी ही जी काही प्रक्रिया आहे पदावरून दूर करण्याची प्रक्रिया ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करतात त्याचप्रमाणे आणखी कोणत्या पदांसाठी ही प्रक्रिया फॉलो केली जाते सो ते देखील आपल्याला परीक्षेत माहिती असायला हवी, परीक्षेत विचारला जाऊ शकतो. पहिली आपण बघितलं सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश आहेत सो त्यांच्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाते. ती प्रक्रिया आपण बघणार आहोत. कलम 124 ओके. सो 124(4) ही जी काही प्रक्रिया आहे तर ती दिलेली आहे आणि यामध्ये 2 कारणं सांगण्यात आलेली आहे. एक आहे इनकॅपॅसिटी ओके. सो इनकॅपॅसिटी आणि दुसरं कारण काय आहे तर प्रूव्ड मिसबिहेवियर. आता इनकॅपॅसिटी म्हणजे काय तर त्याला आपण मराठीमध्ये अकार्यक्षमता ओके. काम करण्यास समर्थ नसणे किंवा आपले जे पद आहे तर ते भूषवण्यात किंवा जे पद आहे तर त्याची कार्यपद्धती करण्यात सक्षम नसणे सो त्याला इनकॅपॅसिटी म्हटलं जातं आहे. आणि प्रूव्ड मिसबिहेवियर म्हणजे गैरवर्तन ओके. सो गैरवर्तन सो या 2 कारणामुळे एकंदरीतच सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या ओके किंवा जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत सो त्यांच्या बाबतीत हे सांगण्यात आलेलं आहे ओके. सो हे 2 कारण आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे. दुसरं जे काही एकंदरीतच जे पद आहे ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तो त्यांना देखील याच प्रक्रियेच्या माध्यमातून पदावरून दूर केला जातो आणि हीच प्रक्रिया राबवली जाते. हेच कारण त्यांच्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. तिसरं कुठलं आहे तर चीफ इलेक्शन कमिशनर जे आता आपण बघतो आहोत ओके. निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त जे आहे सो त्यांच्यासाठी देखील हीच प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे. आणि चौथं जे पोस्ट आहे कॅग ओके. सो कॅग म्हणजे काय तर नियंत्रक व महालेखा परीक्षक सो यांच्यासाठी देखील यांना देखील पदावरून दूर करायचं असेल तर हीच प्रक्रिया राबवली जाते ओके. सो हे आपण बघितलं. परीक्षेत यावर प्रश्न देखील विचारलेला आहे. याआधी जी काही ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षा झालेल्या होत्या राज्यसेवेमध्ये सो त्यामध्ये जोड्या लावा स्वरूपाच्या किंवा एकंदरीतच थेरेटिक कन्सेप्च्युअल आधारित प्रश्न यावर विचारलेला आहे ओके. सो हे आपल्याला माहिती असायला हवी. आता यामध्ये जे काही 124 आपण बघितलं उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करताना 217 ओके. सो एकच मिनटं थोडा क्लीन करू द्या. 217 क्लॉज 1B या एकंदरीतच अनुच्छेदामध्ये किंवा
कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर निवडणूक आयुक्ताच्या संदर्भात आपण बघितलं 324(4) 324 अंडर क्लॉज 4 आणि कॅगच्या बाबतीत 148 क्लॉज 1 यामध्ये ही तरतूद सांगण्यात आलेली आहे. ओके, आता ही जी काही नेमकी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेविषयी आपण बोलूयात. सर्वात आधी एकंदरीतच जेव्हा पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये एखाद्या या पदासंदर्भात वरील पदासंदर्भात जर महाभियोग प्रक्रिया राबवायची असेल तर याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा सो असे 2 सभागृह आहेत. सो लोकसभेमध्ये समजा तो प्रस्ताव आणायचा आहे एखाद्या व्यक्तीविरोधात म्हणजेच या पदाच्या संदर्भात. ओके, सो अशा वेळेस लोकसभेतील किमान 100 सदस्यांनी त्या प्रस्तावाला जो काही महाभियोगाचा प्रस्ताव आहे सो त्याला मान्यता देणे, मंजुरी देणे किंवा या एकंदरीतच या प्रस्तावावर स्वाक्षरीने ते सभागृहातील जे काही स्पीकर असतात सभापती सो त्यांच्याकडे मांडला जातो. त्यानंतर राज्यसभेमध्ये जर हाच प्रस्ताव जर विचारात घेतलं तर या ठिकाणी किमान 50 सदस्यांनी त्या प्रस्तावाला सो त्या प्रस्तावाला अनुमोदन देणे किंवा संमती देणे या ठिकाणी अपेक्षित असतो आणि यानुसारच सभागृहामध्ये राज्यसभेमध्ये हा प्रस्ताव मांडला जातो. आणि समजा या ठिकाणी हा जो प्रस्ताव आहे तर सभागृहाच्या जे काही पीठासीन अधिकारी असतात, पीठासीन म्हणजे काय तर त्याला आपण इंग्रजीमध्ये प्रेझायडिंग ऑफिसर आपण म्हणत असतो, जे लोकसभेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ते असतात सभापती, लोकसभेच्या बाबतीत सभापती आणि राज्यसभेच्या बाबतीत जे उपराष्ट्रपती जे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात सो हे प्रिजायडिंग ऑफिसर असतात. आणि समजा यांनी ते जे काही प्रस्ताव आहे तर त्याला स्वीकृती दिली तर ते स्वीकृती दिल्याच्या नंतर काय केलं जातं तर एक समिती गठीत केली जाते. ओके, एक समिती गठीत केली जाते. आता हे गैरवर्तन वगैरे तर आपण बघितलं कारण कुठले आहेत तर या कारणास्तव हा प्रस्ताव किंवा हे जे काही पदावरून दूर करण्याचा जो काही प्रस्ताव आहे तो संसदेमध्ये आणला जातो. आता हा प्रस्ताव एकंदरीतच लोकसभा स्पीकर किंवा राज्यसभेचे जे काही चेअरमॅन आहेत तर त्यांनी स्वीकारल्याच्या नंतर एक चौकशी समिती असते. सो चौकशी समिती लक्षात ठेवायचं आहे, चौकशी समिती. सो ही चौकशी समिती 3 सदस्यीय चौकशी समिती असते, 3 सदस्यीय चौकशी समिती. आणि याच्यामध्ये सदस्य कोण असतात तर लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये एक असतात CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे जे काही सरन्यायाधीश असतात ते असतात. किंवा समजा सरन्यायाधीशांविरोधात जर महाभियोग आणला जात आहे तर सर्वोच्च न्यायालयाचा ज्येष्ठ न्यायाधीश या ठिकाणी असतो, ज्येष्ठ न्यायाधीश या ठिकाणी असतो. ओके, सो त्यानंतर दुसरा व्यक्ती या ठिकाणी उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असतो. एखाद्या राज्यातील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश या ठिकाणी दुसरे व्यक्ती असतात चौकशी समितीमध्ये. आणि तिसरी व्यक्ती राष्ट्रपतींच्या मते अग्रगण्य असे कायदेतज्ञ, सो कायदेतज्ञ या ठिकाणी. सो असे 3 व्यक्ती या ठिकाणी असतात. आणि या 3 व्यक्तींनी समजा ज्या व्यक्तींवर मिसबिहेवियर किंवा इनकॅपॅसिटीचं जे काही कारणास्तव जो प्रस्ताव सभागृहामध्ये किंवा संसदेमध्ये आणला गेलेला आहे सो त्या संदर्भातची चौकशी करीत असतात. आणि यांना कुठल्या अधिकाऱ्यानं ते चौकशी करीत असतात तर न्यायाधीश चौकशी कायदा. ओके, सो न्यायाधीश चौकशी कायदा 1968 या कायद्याअंतर्गत जी काही प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे सो त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जी काही चौकशी आहे ती पार पाडली जाते. आणि त्यानंतर समजा या चौकशीअंती जर या चौकशी समितीने प्रस्ताव दिला की जे काही त्यांच्या विरोधात किंवा संबंधित पदाच्या विरोधात जे काही महाभियोग प्रस्ताव संसदेमध्ये मांडण्यात आलेला आहे तर ते उचित आहे अशा स्वरूपाचा प्रस्ताव दिला तर त्यावर मग पार्लमेंटमध्ये अर्थात संसदेमध्ये काय होते तर चर्चा होते. ओके, संसदेमध्ये चर्चा आणि मतदान घेण्यात येतो. आता या ठिकाणी चर्चा आणि मतदान सो ह्याच्यामध्ये 2 टप्पे महत्त्वाचे आहेत. जेव्हा महाभियोगाचा जे काही ठराव आहे एकंदरीतच चर्चेसाठी किंवा चर्चेनंतर मतदानासाठी आणला जातो सो त्यामध्ये 2 प्रकारे त्याला 2 अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. आणि त्यानंतरच ते जे काही विधेयक आहे ते पारित होऊ शकतो आणि त्यानंतर त्यांना पदावरून
किंवा संबंधित व्यक्तीला पदावरून दूर केला जातो. पहिली अट काय आहे तर सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने त्याला मान्यता मिळणे गरजेचं आहे. ओके, सो सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने त्याला मान्यता मिळणे किंवा त्या जे काही महाभियोगाचा प्रस्ताव आहे तर त्याला संमती मिळणे आवश्यक असतो. आता या ठिकाणी सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने म्हणजे काय तर जितके सभागृहातील सदस्य संख्या आहे सो त्यांचा 50% जास्त बहुमत त्याला आवश्यक असतो. आणि त्याचवेळी दुसरं काय आहे तर उपस्थित, हे आपण व्यवस्थित समजून घेऊ, उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांचा करणारे जे काही सदस्य असतात सो त्यांचा 2/3 बहुमताने त्याला मान्यता मिळणे या ठिकाणी आवश्यक असतो. लेट सपोज की लोकसभेमध्ये एकूण किती जागा आहेत तर 543 जागा आहेत. ओके, सो एकूण सदस्य संख्या जर आपण बघितलं तर किती आहेत तर 543 आहेत. ओके, 543 जागा आहेत. आता 543 पैकी जर आपण त्याचे अर्धे केले तर साधारणतः आपल्याला किती दिसून येतील तर 270 वगैरे आपल्याला दिसून येईल. ओके, सो 273. ओके, सो 273 किंवा 72 जर आपण घेतलं. ओके, सो 273 घ्या. हे काय झालं तर 50%पेक्षा ओके जे काही एकूण सदस्य संख्या आहे सो 273 मते तर त्यांना या विधेयकाला पारित होण्यासाठी आवश्यकच आहे. पण या व्यतिरिक्त त्या दिवशी समजा ज्या दिवशी मतदान घेण्यात येईल सो त्या दिवशी उपस्थित 543 पैकी समजा 450 सदस्य उपस्थित राहिले. सो या 450 पैकी 2/3 सदस्यांनी या विधेयकाचा किंवा जे काही महाभियोग प्रक्रियेचे जे काही प्रस्ताव आणलेले आहे तर त्या बाजूने मतदान करणे अपेक्षित आहे. समजा 450 आपण 2/3 केले किती होतं तर 150 15 तरी 45 म्हणजे 150. 150 2 300. ओके, सो 300 मते किंवा 300 जी काही मते आहेत एकंदरीतच या ठिकाणी जेव्हा मतदानासाठी आणलं जातो ते विधेयक सो त्या विधेयकाला 300 मतांचा त्या ठिकाणी बहुमत लागेल. आणि समजा 300 बहुमत आता 273 की 300 बहुमतांचा या ठिकाणी विचार केला जाईल तर 300 बहुमतांचा या ठिकाणी विचार केला जाईल कारण त्या दिवशी उपस्थित किती आहे 450. ओके, सो 300 बहुमत त्या विधेयकाला किंवा महाभियोगाच्या विधेयकाला पारित होण्यासाठी लागेल. त्यानंतर ते एकंदरीत महाभियोगाचे जे काही प्रस्ताव आहे तो मंजूर झाला अशा पद्धतीने समजले जाईल आणि ते एकंदरीतच राष्ट्रपतीकडे गेल्याच्यानंतर राष्ट्रपतींनी त्या विधेयकाला मंजुरी दिली किंवा महाभियोगाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली तर अशा वेळेस संबंधित जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत तर त्यांना काय व्हावं लागेल तर पदावरून दूर व्हावं लागेल. ओके, हेच राज्यसभेच्या बाबतीत हेच सेम जी काही प्रक्रिया आहे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित मतदान करण्याच्या 2/3 बहुमताने सो हीच प्रक्रिया राज्यसभेमध्ये देखील फॉलो केली जाईल. सो लोकसभेकडून बहुमताने जे लोकसभेच्या सभागृह पटलावर मतदान झाल्याच्यानंतर ते जे प्रस्ताव आहे ते राज्यसभेमध्ये मतदानासाठी जाईल. ओके, सो ते विधेयक राज्यसभेमध्ये मतदानासाठी जाईल आणि राज्यसभेमध्ये देखील सेम समजा राज्यसभेमध्ये एकूण सदस्य संख्या जर आपण बघितलं तर किती आहेत तर 250 आहेत. ओके, सो 250 एकूण सदस्य संख्या आहेत आणि 250 पैकी जर आपण बघितलं तर 125. ओके, याचे अर्धे किती तर 125. सो 125 जे काही आहे तर 125 प्लस बहुमत आवश्यक असेल त्या विधेयकाला पारित होण्यासाठी. आणि त्या दिवशी समजा ज्या दिवशी मतदान घेण्यात येईल सो त्या दिवशी समजा 180 सदस्य उपस्थित असतील. सो 180 पैकी 100 उपस्थित असणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 म्हटलं गेलेलं आहे ना. सो 2/3 म्हणजेच काय तर 3×18 म्हणजे 6×2 12 म्हणजे 120. ओके, सो 120 या ठिकाणी 120 या ठिकाणी दिलेलं आहे. आता समजा लक्षात घ्यायचं आहे की 125 या ठिकाणी दिलेलं आहे की एकूण सदस्य संख्येच्या एक म्हणजे बहुमताने म्हणजे 50%पेक्षा अधिक किंवा उपस्थित असणाऱ्या 2/3 सदस्यांच्या बहुमताने. सो 125 किंवा 120 पैकी कोणती सदस्य जी काही बहुमत आहे कमी आहे सो त्याचा विचार करण्यात येणार नाही तर कोणते जे जास्त आहे
त्या विधेयकाला पारित होण्यासाठी जे बहुमत या ठिकाणी दिसून येतो आहे, सो त्याचा विचार केला जाईल. म्हणजे काय तर 125 या ठिकाणी विचार केला जाईल. सो 125 सदस्यांनी त्या ठिकाणी बहुमताला म्हणजे काय तर त्या महाभियोगाच्या प्रस्तावाला मान्यता देणे गरजेचं आहे. सो असे दोन्ही सभागृहामध्ये त्या विधेयकाला किंवा त्या महाभियोगाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याच्यानंतर ते सभागृहामध्ये गेल्याच्यानंतर सभागृहातून राष्ट्रपतींकडे गेल्याच्यानंतर राष्ट्रपती त्याला मान्यता देताच प्रेसिडेंट यांनी मान्यता दिली तर अशा वेळेस संबंधित जी काही व्यक्ती आहेत, चीफ इलेक्शन कमिशनर असो किंवा सर्वोच्च न्यायालयाचे जे जजेस आहेत त्यांच्या बाबतीत असो किंवा उच्च न्यायालयाचे जजेस आहेत सो त्यांच्या बाबतीत किंवा जे काही सो यांना देखील या ठिकाणी पदावरून दूर व्हावं लागेल. सो अशा पद्धतीने या ठिकाणी जी काही प्रक्रिया आहे तर ती फॉलो केली जाते. आणि हीच प्रक्रिया नो मॅटर की आता जी काही महाभियोग प्रक्रिया दाखल करण्यात आलेलं आहे तर ते नक्कीच या ठिकाणी पारित होणार नाही ड्यू टू जे काही सत्ताधारी पक्ष बहुमतामध्ये आहेत किंवा सत्ताधारी पक्षांकडे बहुमत आहे संसदेमध्ये, तर त्यामुळे जे काही विधेयक आहे ते पारित होणार नाही. ओके, सो तरी देखील एक सिम्बॉलिक म्हणून ते कायम चर्चेला जाईल. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जी काही प्रक्रिया आहे ते आपण बघितलेली आहे. ओके, आता काही गोष्टी आपण डिस्कस करूयात. त्यातील सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं प्रिपरेशन कसं सुरू आहे सो त्याविषयी. सो सध्या एकंदरीतच वारजन्य स्थिती, ओके, सो एकंदरीतच युद्धजन्य स्थिती, सध्या युद्धजन्य परिस्थिती इराण, इस्रायल आणि USA, सो या जे काही दोन देश आहेत आणि इराण, सो या देशांदरम्यान एकंदरीतच जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर त्याचा फटका संबंध देशामध्ये पडतो आहे. आणि विशेषतः इराणजवळून जे काही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे, सो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ, सो त्यामुळे जे काही फ्यूल जे आहेत एनर्जी संदर्भाने किंवा जे इंधन आहेत तर ते गल्फ कंट्रीज करून येणारे जे काही जहाजे आहेत, शिपिंग कार्गो जे आहेत तर त्यांना परवानगी देत नाही आहे इराण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून पार करण्यासाठी. सो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये, ज्याच्यामध्ये जपान असेल, त्यानंतर इकडे ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड असेल, आपला भारत असेल, सो या ठिकाणी एनर्जी क्रायसिस किंवा फ्यूल क्रायसिस किंवा LPG क्रायसिस मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येतो. फक्त एकाच देशाला इराणने परवानगी दिलेली आहे पास होण्यासाठी, ते म्हणजे चायना. ओके, सो चीन किंवा अमेरिका, चीन किंवा रशिया या देशांना इराणने परवानगी दिलेली आहे. बाकी आपण डोनाल्ड ट्रम्पच्या एकंदरीतच जे काही अहंकार जे म्हणतो तर त्याचा आपण बळी पडतो आहोत आणि त्याचा जे परिणाम आहे ते आपल्याला भोगावं लागत आहे. सो तुम्हाला माहितीच असेल की एकंदरीतच पुणेमध्ये सध्या एनर्जी क्रायसिसमुळे LPG मिळत नसल्यामुळे एकंदरीतच जे खानावळी आहेत ते आता बंद करण्यात आलेले आहेत. बरेच खानावळी आता बंद झालेल्या आहेत आणि त्याचा फटका एकंदरीतच विद्यार्थ्यांना बसतो आहे. त्यातल्या त्यात आणखी एक निगेटिव्ह गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जो खरात प्रकरण सुरू झालेलं आहे ते तर आणखी भयंकर आहे. ओके, त्यामुळे देखील बरेच निगेटिव्हिटी आपल्या याच्यामध्ये पसरलेलं आहे राष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रात, देशामध्ये देखील काही निगेटिव्ह गोष्टी पसरलेल्या आहेत. एनिवेज, महत्त्वाचं काय आहे तर येणारे जे काही परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये 5 एप्रिल 2026 पासून एकंदरीतच राज्यसेवा मुख्य परीक्षा सुरू होत आहे. जवळजवळ 5 एप्रिलपासून तर 2 मे. ओके, सो 5 एप्रिल ते 2 मे या दरम्यान राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे. त्यानंतर आय थिंक 17 मेला 2026ला एकंदरीतच कंबाईन गडब मुख्य परीक्षा आयोजित आहे. आणि जूनमध्ये, ओके, सो 7 जूनला आय थिंक 2026ला ग्रुप सी किंवा गट क मुख्य परीक्षा आपल्याला या ठिकाणी आयोजित आहे. आणि त्या अनुषंगाने एकंदरीतच तुम्ही प्रिपेअर करत असणार आणि एकंदरीत जास्तच जे काही एनर्जी क्रायसिस आहेत तर त्याचा फटका आपल्यावर एकंदरीत बसत आहेच, नक्कीच बसत आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागत आहे. होप सो की लवकरच हे जे काही परिस्थिती आहे तर ते सावरेल. मात्र सध्या जे काही वेगवेगळे
नाश्ता असेल किंवा जे आपलं आहार वगैरे आहेत, सो त्यांचं प्राईस जे आहे ते इतकं वाढलेलं आहे की सगळ्या गोष्टी रिझॉल्व झाल्याच्यानंतर ती जी काही प्राइसेस आहेत किंवा किमती ज्या आहेत वाढलेल्या, तर ते देखील रिझॉल्व होणार आहे का? सो हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न की आहे तसं ते पुढे ठेवणार आहेत, त्याचा देखील फटका आपल्याला बसणार आहे. एनिवेज, परीक्षा व्यवस्थित, तुम्ही परीक्षेची तयारी करत आहात व्यवस्थित तयारी करा. काही नवीन इनिशिएटिव्ह आपण आता कंटिन्यू करूयात. एकंदरीतच राज्यसेवा मुख्यसाठी पात्र असूनही मला काही गोष्टी सध्या काय म्हणू शकतो तर प्रिपरेशनसाठी तितका अवधी मिळाला नाही आणि ते आता डिस्क्रिप्टिव्ह असल्या कारणामुळे आणि मागील जे राज्यसेवा मुख्य परीक्षा होती ते ऑब्जेक्टिव्ह होते. सो ऑब्जेक्टिव्हसाठी आपण प्रिपेअर होतो, डिस्क्रिप्टिव्हसाठी नाही. त्यामुळे मी हे जे काही अटेम्प्ट आहे मुख्य परीक्षेचा तो स्किप करणार आहे म्हणजे काय तर मी ती परीक्षा देणार आहे, पण असं काही प्रिपरेशन झालेलं नाही. सो त्यामुळे जे काही आपण इनिशिएटिव्ह घेतलेलं होतं ज्याच्यामध्ये चालू घडामोडी असतील, चालू घडामोडी जी परिक्रमा आपण कवर करत होतो, सो ते आपण कंटिन्यू करूयात. आपल्याला म्हणजे 2025ची जे काही गट ब मुख्य परीक्षा आहे, सो मेमध्ये होणार आहे. सो ते आपल्याला एप्रिलपर्यंतचे जे काही मॅगझिन्स आहेत ते आपल्याला कवर करायचं आहे या ठिकाणी. OFR देखील आपल्याला बघायचं आहे आणि त्यानंतर काही महत्त्वपूर्ण सिरीज देखील आपण बघूयात, PYQची सिरीज. ओके. आणि तसंच आपण आणखी एक महत्त्वाचं म्हणजे काय तर मोरा वाडंबे सरांचं जे काही मराठी ग्रामरचं जे आहे तर ते देखील आपण रिवाईज करूयात. ओके. एका दिवसामध्ये संपूर्ण बुक रिवाईज होईल आणि त्यात त्याला PYQची जोड देऊन ते आपण रिवाईज करण्याचा प्रयत्न करू. ओके. सो एकंदरीतच कन्सेप्च्युअल आधारित हे जे काही लेक्चर आहेत ते होतं. सो थांबूया ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. प्रिपरेशन व्यवस्थित करा, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू, धन्यवाद.